आत्तापर्यंत आपण पाहिलं वसंत आणि हेमंत गावावरून परत येत असताना दोघांचा कार अपघात झाला होता. सायली ललिताबाईंना घेऊन दवाखान्यात पोहोचली होती. एवढ्या कठीण प्रसंगीही सायली धीरानं काम करत होती. एकीकडं आपल्या लेकांच्या काळजीमुळं ललिताबाई अगदी हतबल झाल्या होत्या, पण एकीकडं त्यांना सायलीच्या या धीटपणाचं कौतुकही वाटत होतं. वसंतच्या इमर्जन्सी ऑपरेशनपासून ते राधाला सोबत म्हणून मैत्रिणीला घरी पाठवण्यापर्यंत सायलीनं अगदी धडाधड सगळे निर्णय घेतले होते. डॉक्टरांचा सकाळचा राऊंड झाला होता. वसंताच्या आणि हेमंतच्या तब्येतीबाबत डॉक्टर बोलत होते. पाहूया पुढे धाकटी सून भाग 14. वसंत शुद्धीवर येईपर्यंत आपण त्याच्या प्रोग्रेसबद्दल काही बोलू शकणार नाही, कारण डोक्याला खूप गंभीर मार लागलेला आहे. थोड्या वेळात हेमंतला आम्ही ऑपरेशनसाठी घेत आहोत. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. बाकी आपल्या प्रयत्नांना किती आणि कसं फळ द्यायचं ते देवच ठरवतो, डॉक्टर म्हणाले. सायलीनं राधाला वसंताला भेटण्यासाठी डॉक्टरांची परवानगी घेतली. सायली राधाला घेऊन अतिदक्षता विभागात गेली. वसंताला असं निपचित पडलेलं बघून राधाचं अवसानच गळालं. आधीच कमी बोलणारी राधा अगदीच शांत झाली होती. मुलं कुठं आहेत ग? ललिताबाईंनी काळजीनं विचारलं. माझी मैत्रीण आहे ना संध्या, ती मुलांना तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या भावाचे छोटे मुलं आहेत तर खेळतील तिकडं, सायली म्हणाली आणि लॅपटॉप उघडून काहीतरी करू लागली. ललिताबाई लॅपटॉपमध्ये डोकावल्या. सासूबाई, ऑपरेशनसाठी पैसे भरायचे आहेत हॉस्पिटलमध्ये. काल माझ्याकडून घाईघाईनं चुकीचा पिन टाकल्या गेला, त्यामुळं कार्ड ब्लॉक झालं. आता त्यांना ऑनलाईन पैसे पाठवते. रक्कम जास्त आहे ना, मोबाईलवरून तेवढी पाठवता येणार नाही, म्हणून असे पाठवते. सायली बोलत होती आणि एकीकडं काम करत होती. ललिताबाई तिच्याकडं आश्चर्यानं बघत होत्या. पैसे ट्रान्सफर करून सायली अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जाऊन आली. तिच्या हातात काही पावत्या होत्या. तिनं त्या एका फाईलमध्ये नीट लावल्या. एवढ्या कठीण प्रसंगातही सायली किती शांतपणे सगळं सांभाळते. खरंच कमाल आहे पोरीची. ललिताबाईंच्या डोक्यात विचार सुरू होते. थोड्या वेळात हेमंतला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं. इंटेन्सिव्ह केअर युनिटमधून हेमंतला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करत होते. सायली धावतच त्याच्या जवळ गेली. हेमंत, सगळं नीट होणार आहे, काळजी करू नको. मी आहे ना, मी सांभाळून घेते सगळं.
तू फक्त हिम्मत हारू नकोस. चालत्या स्ट्रेचर सोबत सायली हेमंतकडं बघत बोलत होती. हेमंतनं डोळे किलकिले करायचा प्रयत्न केला. औषधांच्या प्रभावामुळं तो ग्लानीतच होता. हेमंतला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला आणि त्यावरचा लाल लाईट लागला. सायली तिथंच उभी होती. ललिताबाई तिच्या मागच होत्या. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला बाजूच्या बेंचवर बसवलं. त्यांच्या स्पर्शात प्रेमाचा ओलावा सायलीला जाणवला. सायलीचे डोळे भरून आले होते. तिनं आवंढा गिळला. तेवढ्यात तिथं ब्लड बँकेतला माणूस आला. हेमंतच्या ऑपरेशन वेळी ब्लड लागणार होतं. सायलीनं त्याच्यासोबत बोलून त्याला मोबाईलवर पैसे दिले. हॉस्पिटलच्या इंटरकॉमवर सायलीसाठी फोन आला. ICU मध्ये वसंतसाठी औषधं नेऊन द्यायची होती. सायली औषधी आणून देण्यासाठी गेली आणि थोड्याच वेळात परत आली. ललिताबाई या सर्व गोष्टी कुतूहलानं बघत होत्या. खरंच काळ किती पुढं निघून गेला. साखरेच्या डब्यामध्ये पैसे साठवण्यापुढं आपल्या विचारांची मजल गेलीच नाही कधी. घर आणि फक्त घरच, या पलीकडं पण अजून खूप गोष्टी आहेत हे कधी जाणलंच नाही. आज सायली सोबत आहे म्हणून सगळं नीट होतंय. मी एकटीनं काय काय केलं असतं? ललिताबाई स्वतःच्याच विचारात हरवल्या होत्या. तेवढ्यात सायलीचे आई बाबा तिथं पोहोचले. आई, बघ ना, हे काय होऊन बसलं ग? आई बाबांना बघून सायलीला अजूनच भरून आलं. आईच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बऱ्याच वेळानंतर सायलीचं रडणं थांबलं. थोड्या वेळानं आई बाबा दोघींना घेऊन कॅन्टीनमध्ये गेले. विहीनबाई, सायली, थोडं खाऊन घ्या. मी डब्बा करून आणलाय घरूनच. सायलीच्या आईनं डब्बा उघडला. विहीनबाई, ज्या बाईचे दोन्ही तरणे ताठे मुलं असे हॉस्पिटलमध्ये निपचित पडून असतील, तिच्या घशाखालून घास उतरेल का हो? ललिताबाई म्हणाल्या. मी समजू शकते, पण आपल्या मुलांच्या मागं खंबीरपणे उभं राहायला आपल्याला शक्ती हवी की नाही? सायलीच्या आईनं ललिताबाईंना समजावलं आणि सोबत आणलेला डब्बा त्यांना जबरदस्तीनं खाऊ घातला. हेमंतचं ऑपरेशन तब्बल 8 तास चाललं. त्यानंतर त्याला पुन्हा इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये हलवण्यात आलं. दुपारच्या वेळी पोलीस देखील येऊन गेले होते. सायली धीटपणे त्यांना उत्तरं देत होती. रात्री
सायलीची आई ललिताबाईंना घेऊन घरी गेली. सायली आणि तिचे बाबा दोघं हॉस्पिटलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी ललिताबाई आणि राधा सकाळीच हॉस्पिटलमध्ये आल्या. सायलीच्या आईनं घरी राहून घराची जबाबदारी सांभाळली होती. सायली, राधा आणि ललिताबाई तिघी वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. सासूबाई, हेमंतच्या आणि माझ्या अकाउंटमधली जी सेविंग होती ती आता संपत आली. आजचं औषध घेणं होईल फार फार तर. सायली अगदी खिन्नपणे म्हणाली. यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ग? अकाउंट कोणत्या बँकेत आहे? मला तर काहीच माहीत नाही. आता कसं करायचं? राधा काळजीनं म्हणाली. राधाताई, काळजी करू नका. माझे लग्नातले दागिने गहाण ठेवते किंवा मोडते हवं तर. काही दिवसांचा प्रश्न तरी मिटेल. पुढं बघू मग. मी थोडं घरी जाते आणि हे काम करून येते. पैसे तर लागणारच आहेत. वेळ वाया घालून काहीच होणार नाही. मी पटकन जाऊन येते. सायली म्हणाली आणि तिथून लगेच निघालीही. मी पण येते सोबत. ललिताबाईंनी तिला थांबवलं आणि त्याही लगेचच तिच्यासोबत निघाल्या. दोघी घरी गेल्या. ललिताबाईंनी स्वतःजवळ जमा केलेली बरीच कॅश सायलीला दिली आणि स्वतःचे दागिने काढून तिच्याजवळ दिले. सासूबाई, हे. सायली बोलता बोलता थांबली. हे पैसे मोजून घे. कमीच पडतील. तुझे दागिने गहाण नको ठेवू. तुझं स्त्रीधन आहे ते. माझे दागिने मोडलेस तरी चालेल आणि पैशाची काळजी करू नको. वेळ आली तर आपण आपलं शेत विकू, वाडा विकू, हे राहतं घरही विकू. पण मुलांसाठी आपण पैशाची कमी पडू देऊ नये. ललिताबाईंनी आपला दागिन्यांचा डब्बा सायलीच्या हातात दिला. सासूबाई, तुम्ही घरी आराम करा. मी जाऊन येते, सायली म्हणाली. सायली, मी पण येते तुझ्यासोबत. तुला वाटत असेल तुझ्यावर विश्वास नाहीये म्हणून असं म्हणते. पण तसं नाही बरं. कालपासून बघते तुझी धावपळ. तुला सोबत म्हणून येते. सोबत कुणी असलं की आधार वाटतो, नाही का? ललिताबाई म्हणाल्या. ठीक आहे, चला आपण जाऊन येऊ. सायली घाईघाईनं म्हणाली. तेवढ्यात सायलीच्या आईनं दोघींसाठी ताटात भाजीपोळी वाढली. दोघींना जबरदस्ती 2-2 घास खायला लावले. सायली आणि ललिताबाई दोघी घराबाहेर पडल्या. ललिताबाई आता मोठ्या विश्वासानं सायलीच्या गाडीवर बसल्या. थोड्याच वेळात दोघी बँकेत पोहोचल्या. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात.
आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.